सलामीची जोडी मैदानात ती स्वराज 11 संघाची चेतन आणि त्याच्या समवेत शैलेश निमणे ही जोडी मात्र मैदानात येतं. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. तो ओमकार हा गोलंदाजी मार्कवरती होतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 3 विकेट त्यानं कमावल्या होत्या. धावा देखील त्यानं अवघ्या मात्र 14 का 15 दिल्या होत्या 2 षटकांमध्ये. तो ओमकार येतोय गोलंदाजी मार्कवरती. तर सलामीची जोडी मैदानात ते चेतन आणि त्याच्या समवेत शैलेश. चेतनला आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी ओळखून खेळावी लागेल. संघाचा कर्णधार आहे. मागच्या सामन्यामध्ये तो अपयशी ठरला होता, पण या सामन्यामध्ये त्याला कमबॅक करणं गरजेचं असेल ते स्वराज 11 संघासाठी. पहिला सामना गमावलाय स्वराज 11 संघानं. हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी देखील या लीगसाठी गरजेचं असेल. पहिला सामना श्री गणेश 11 संघा मात्र विजयी झालाय. पॉवर प्ले P1चं पहिलं षटक असेल तो गोलंदाज ओमकार. आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायचंय. पंचां खेळाडूंना सक्त ताकीद द्या की मॅच आपल्याला वेळोवेळी मात्र पूर्ण करायचं आहे. पहिला चेंडू घेऊन ओमकार तयार होईल. गोलंदाजी मार्कवरती समोर असेल तो शैलेश. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती शैलेशनं. एक षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळाला होता. तो शैलेश मात्र स्ट्रायकर एंडवरती. पहिला चेंडू शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, त्याला हलक्या हाताने पुल केलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जागतोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अवघी एकच धाव मिळाली या चेंडूवरती आणि या एका धावेच्या मदतीमुळे धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पहिली धाव धावफलकावरती लागली जाते स्वराज 11 संघाची. 5 षटकांचा सामना असणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडवरती येतोय तो संघाचा कर्णधार चेतन स्ट्राईकवरती येतोय. दुसरा चेंडू घेऊन मयूर सज्ज होईल पॉवर प्ले मध्ये राईट ओ द विकेटनं. यावेळी आणखीन एक शॉर्ट प्लेनचा हा चेंडू. वेगवान गतीचा हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो. बॅट्स आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. येतोय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमकारची. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 11 धावा खर्च करून एक विकेट मात्र निश्चितच मिळवली होती. तो ओमकार गोलंदाजी मार्कवरती. तिसरा चेंडू यावेळी आपण पाहतोय खडे खडे मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि फलीचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. थोडं मात्र बघून खेळावं लागेल. ते चेतनला आपली जबाबदारी ओळखून खेळावी लागेल. संघाचा कर्णधार आहे. 2 चेंडू निर्धाव खेळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 1 अंकावरती. चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल तो गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवरती. यावेळी आपण पाहतो स्क्वेअर कटचा फटका. त्या ठिकाणी चांगलं झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसला. पहिला विकेट लागत असताना स्वराज 11 संघाला. चेतन बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतो. इनेट नंबर 3 वरती आमिर येतोय. ज्या आमिरनं मागच्या सामन्यामध्ये 17 धावांची खेळी केली होती, तो आमिर मात्र फलंदाजीसाठी होतोय. चेतन संघाचा कर्णधार होता. त्याला मात्र सांभाळून खेळणं गरजेचं होतं, पण तो देखील पॉईंटवरती झेल देऊन बाद होतोय. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये स्वराज मात्र अपयशी ठरताना दिसतोय. 4 चेंडूंचा खेळ संपला. 1 विकेट निश्चितच मिळवलाय ओमकारनं. 1 धाव फलकावरती. 5वा चेंडू घेऊन पॉवर प्ले P1चा षटक आहे. आमिरच्या विरोधात ओमकार असेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील अजूनही. 5वा चेंडू गोलंदाज ओमकार टू आमिर. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलं. फटक्याला शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, त्याला स्क्वेअर कट केलं. चेंडू जातो थर्ड मॅन रिजन मध्ये. चेंडू होईल फरार. येतोय तो आमिरच्या बॅट मधून हा पहिला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. या 5व्या चेंडूवरती चौकार येतोय. या सत्रातील पहिला चौकार आपण पाहिला. आमिरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 डॉट टाकले होते चेतनला. शेवटचा चेंडू यावेळी देखील आपण पाहतोय स्क्वेअर कट केलाय. त्या ठिकाणी
थोडंसं आपण पाहतोय मैदानामध्ये आउटफिट थोडी खराब आणि त्याच्यामुळे या मिळतात त्या 2 धावा. षटक क्रमांक पहिलं संपले. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती स्वराज 11 संघाची. ओव्हर टू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं P2चा दुसरं षटक घेऊन. गोलंदाजी मार्कवरती येतोय तुषार. हा गोलंदाज पुरेपूर उंचीचा पुरेपूर फायदा घेणारा गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करून चांगल्या चेंडूला उंची दिली होती या गोलंदाजानं. आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तो तुषार. आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये स्वराज 11च्या विपक्षात कशी गोलंदाजी करणार. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. आपण पाहतोय त्या ठिकाणी फटका खेचलाय. त्या ठिकाणी मयूर तैनात आहे. चेंडू उचलेल फेक करेल तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट होते. शैलेशला मात्र 1 धाव मिळते. 1च्या मदतीनं 8 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 1 चेंडूचा खेळ संपलाय. तुषार गोलंदाजी मार्कवरती. मागच्या सामन्यामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या त्या तुषारनं. तो गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्राईकवरती येतो तो आमिर जान. आपल्या पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय तो आमिर स्ट्राईकवरती. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. त्या ठिकाणी झाडांमध्ये चेंडू अडतोय. जर झाडांमध्ये कोणत्याही जाळ्यामध्ये चेंडू अडकला तर तुम्ही 4 धावा धावून पूर्ण करू शकता. हा या स्पर्धेचा नियम आहे आणि मिळते ती एकच धाव. 1च्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 9 धावा 2 चेंडूंवरती 2 सिंगल्स आपण पाहिल्या. आतापर्यंत तुषारनं चांगली गोलंदाजी केली. 2 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या. तिसरा चेंडू घेऊन पुनश्च एकदा सज्ज होईल तो गोलंदाज तुषार गोलंदाजी मार्कवरती. यावेळी आपण पाहतोय शैलेशचा बॅटचा फटका फसलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय मिडॉनला कव्हर करत असताना चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये रनआउटची संधी त्या ठिकाणी निर्माण होतीये. पण रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय फलंदाज शैलेश. बॅक टू द पवेलियन. दुसरा झटका लागत असताना स्वराज 11 संघाला दुसरी धाव घ्यायच्या नादात मात्र बाद होतोय तो शैलेश. एक धाव मिळालेल्या चेंडूवरती एक रनआउटची विकेट मात्र आली आहे. शैलेश आपण पाहतोय दुसऱ्या धाव घ्यायच्या नादामध्ये रनआउट होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. मयूरचं तितकी चांगली फेकी देखील पाहिली आणि एक रनआउटची विकेट मात्र मिळाली. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9-10 धावसंख्या धावफलकावरती 2 विकेट मात्र मिळवलेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय. अजय हा फलंदाज येतोय स्ट्राईकवरती. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल तो तुषारचा. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय तुषारचा. चांगला लेंथ अँड लाईन मध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय तुषारची. तितक्याच चांगला पेस आपण पाहतोय त्याचा. चौथा चेंडू येतो तो निर्धाव. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. थोडंसं बॅकफुटवरती ढकलला गेलाय तो स्वराज 11 संघ दुसऱ्या षटकामध्ये. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5वा चेंडू तुषारचा. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगतो ते बॅक टू बॅक डॉट बॉल आपण पाहतोय आणि हे डॉट बॉल मात्र स्वराज 11 संघाला नक्कीच धोक्यात टाकू शकतात. अवघे 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती पॉवर प्लेचं षटक होतं. धावा करणं गरजेचं होतं स्वराज 11 संघाला. पण अवघ्या 10 धावांवरती रोखलंय ते श्री गणेश 11च्या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ओमकार असेल. दुसऱ्या षटकामध्ये तुषार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळी देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 बाद 10च्या 5च्या सरासरीने 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी ओमकार असेल तुषार असेल. अवघ्या तुषारनं 3 धावा खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. एक रनआउटची विकेट त्याला नक्कीच मिळाली. चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक पुन्हा एकदा कोणाकडे जाणार तो श्री गणेश 11 संघ. जास्त टीम मीटिंग नकोय. विनंती असेल दोन्ही संघांना टीम मीटिंग्स नकोय, नाहीतर पुढच्या सामने 4 षटकांचे खेळवले जातील. विनंती असेल जास्त टीम मीटिंग घ्यायच्या नाही आहेत. आपण आधीच आपली प्लॅनिंग झालेली असते.
तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाज श्याम गोलंदाजी मार्कवरती येतोय. तिसरं षटक सांघिक, तिसरं वैयक्तिक पहिलं षटक असेल श्यामचं. 2 षटकांमध्ये 10 धावा मात्र आतापर्यंत कमावल्या गेल्या त्या स्वराज 11 संघानं. अजय आणि आमिर ही जोडी मैदानात आहे. आमिरला कुठेतरी चांगले धावा एकटवणं गरजेचं असेल ते स्वराज 11 संघासाठी. आतापर्यंत आमिर आपण पाहतोय 3 चेंडू खेळलाय, वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून निश्चितच आलाय. जास्त वेळ घ्यायचा नाहीये मित्रांनो, विनंती असेल सहकार्य करायचंय थोडा. स्वर्गीय मनीष प्रतिष्ठान बांदिवली आयोजित बांदिवली प्रीमियर लीग 2026 पर्व 6व्याची तिसरी मॅच आपल्याला रंगताना दिसते. श्री गणेश 11 विपक्ष स्वराज 11 या 2 संघांमध्ये. सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती श्याम. राऊंड द विकेटने समोर असेल तो आमिर. पहिला चेंडू आपण पाहतोय, स्लोवर गतीचा हा चेंडू होता. चेंडूला थोडी फ्लाईट दिली होती. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगतो ते पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. हे डॉट बॉल मात्र धोक्यात टाकू शकतात ते स्वराज 11 संघाला, घातक ठरू शकतात स्वराज 11 संघासाठी. खूप डॉट बॉल खेळले गेलेत आतापर्यंत त्यांच्याकडून. हे डॉट बॉल मात्र कमी खेळावे लागतील ते स्वराज 11 संघाला. यावेळी स्लोवर पद्धतीचा आणखीन एक चेंडू आपण पाहतो, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. त्या ठिकाणी एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट केली जाते दुसऱ्या चेंडूवरती. हलुवार गतीनं गोलंदाजी करतोय तो श्याम. थोडंसं पेस डाऊन करतोय. त्या ठिकाणी फलंदाजाला ताकद लावावी लागेल फटका खेचताना. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती. 2 विकेट मात्र निश्चितच मिळवल्यात. तिसरा चेंडू यावेळेला पेस ऑन करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर असल्याने पंचांचा इशारा येतो की हा स्वैर चेंडू आहे. व्हाईट बॉलची घोषणा होतीये. या व्हाईट बॉल मला एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल ती स्वराज 11 संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 12. 2 चेंडूंचा खेळ संपला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल श्याम. यावेळी चांगल्या लाईन वरती आपण पाहतोय गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल येतोय या इनिंग मध्ये. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती श्री गणेश 11 संघाकडून. श्याम तिसरा गोलंदाजाचा वापर केलाय. त्यानं देखील या षटकामध्ये 2 चेंडू डॉट टाकलेत. एक वाईड असेल, एक सिंगल असेल, असे 3 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होईल तो श्याम. यावेळी पुढे उड मारण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी फटका खेचलाय. कार्पेटच्या लेवलनं चेंडू जातो मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेले फेक करेल तत्पूर्वी धाव कंप्लीट होती ती 1. आणि 1 धावेच्या मदतीमुळे धावसंख्येत थोडी का होईना वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 या अंकावरती. आमिरला कुठेतरी स्वतःवरती जबाबदारी घेणं गरजेचं असेल. धावा मोठे फटके खेचावे लागतील ते आमिरला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्याम तयार. यावेळी मोठा फटका खेचलाय. चेंडू उंच हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जातोय. यावेळी आमिरच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. या षटकाराच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 19 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. पहिला षटकार येतोय तो या इनिंगचा आमिरच्या बॅट मधून. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. असे मोठे फटके गरजेचे असतील ते स्वराज 11 संघासाठी. आतापर्यंत आमिरच्या बॅटमधून एक चौकार आला, एक षटकार आलाय. त्याला मात्र जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. चेतन संघाचा कर्णधार मात्र शून्यावरती परतल्यानंतर आमिरला कुठेतरी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असेल श्यामचा. यावेळी आपण पाहतो हलक्या हातानं त्या ठिकाणी क्लास केला होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय 22ची 1 धाव निश्चितच मिळेल. षटक क्रमांक 30 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 बाद 20 अशी धावसंख्या आहे ती स्वराज 11 संघाची. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते ओमकार. 3 षटक संपल्यात. 20 धावा धावफलकावरती आहेत. मॅच त्वरित सुरुवात करायचं आहे. विनंती असेल श्री गणेश 11 संघ आपण थोडा जास्त वेळ घेत आहेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज सांघिक 4थं वैयक्तिक 2रं ओमकार. यावेळी हलक्या हातानं चेंडूला ढकललाय. त्या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर तयाने रनआउटची संधी निर्माण झाली होती, पण एक वेगाने धाव मात्र कंप्लीट केली जाते आमिरकडून.
पहिल्याच चेंडूवरती एक सिंगल मिळवली जाते. ओमकार आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिल्या षटकामध्ये 7 धावा मात्र ओमकारनं खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या. आता पुनश्च एकदा चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी लो फुल टॉस चेंडू, त्याला लॉफ्ट केलंय. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते अमीर आणि त्याच्या समवेत असलेल्या अजय कडून. या दोनच्या मदतीमुळे 23 धावा धावफलकावरती मोठे फटके खेचावे लागतील. 50+ धावसंख्या करणं गरजेचं आहे या मैदानावरती. तिसरा चेंडू शॉर्ट प्लेनचा चेंडू, बॅटची कडा घेतले. आउटसाइड एज आपण पाहिली आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. हा येतोय नशिबाचा चौकार स्वराज 11 संघासाठी. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला. या चौकाराच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. तर या स्पर्धेच्या ठिकाणी रविदादा मसने व सन्मान्य रजतदादा मसने यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. विनंती आहे सन्मान्य रविदादा मसने व सन्मान्य रजतदादा मसने साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं बांदिवली प्रीमियर लीग यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. यावेळी देखील आपण फटका चांगला केसलाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. तुषार चेंडू उचलेल, फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केले जातात धावून. त्या ठिकाणी आपण पाहतो तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न. धोक्याची धाव ठरू शकते ती. स्वराज 11 संघाला फलंदाज मात्र बाद होतोय. आमिर बॅक टू द पवेलियन. झटका क्रमांक 3 लागत असताना तो स्वराज 11 संघाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय देवीदास. मागच्या सामन्यामध्ये सलामीला आलेला देवीदास यावेळी मात्र थोडा मागे राहिलाय. आता त्याला मात्र थोडे मोठे फटके खेचावे लागतील आपल्या संघाची धावसंख्या मजबूत करण्यासाठी. धावसंख्या आहे ती 29 अंकावरती. पुढचा चेंडू ओमकारचा. यावेळी शॉर्ट प्लेनचा चेंडू, बॅटची कडा. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फर्स्ट स्लिप मध्ये. एकच धाव मिळेल. 30 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय ओमकारचा. समोर असेल तो अजय. यावेळी फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. फलंदाज मात्र बाद. रनच्या रूपामध्ये एक धाव निश्चितच जोडली जाईल. षटक क्रमांक 4 संपलंय. 31 धावा धावफलकावरती आहेत. 4 विकेट मात्र गमावल्यात त्या स्वराज 11 संघानं. मी विनंती करतोय सन्मान्य रविदादा मसने साहेबांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपला सत्कार घेतला जाईल. विनंती असेल सन्मान्य दिनेश निमणे साहेबांना की आपल्या हस्ते मात्र रविदादा मसने यांचा सन्मान करायचा आहे. जयवंत बॅट्समन स्ट्राईक वरती आपण पाहिला. गोलंदाजी मार्क वरती सज्ज तो स्लॉक षटक घेऊन निखिला गोलंदाजी मार्क वरती आहे. सन्मान्य रविदादा मसने साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बांदिवली प्रीमियर लीग यांच्या वतीनं. एक धाव मिळेल. 32 धावा धावफलकावरती. दुसरा चेंडू निखिलचा. यावेळी आपण पाहतोय कार्पेटच्या लेवलनं खेळलेला फटका. चेंडू जाता मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाजांमध्ये. या दोनच्या मदतीमुळे 33 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. मी विनंती करतोय सन्मान्य रजत मसने साहेबांना देखील आपण देखील यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्त सहर्ष स्वागत आहे. आपला देखील सत्कार करण्यात येईल. विनंती आपल्याला रजत मसने साहेब आपण यायचं आहे. विनंती असेल सन्मान्य दिनेश निमणे साहेबांना की आपल्या हस्ते मध्ये सत्कार करायचा आहे.
त्या ठिकाणी थोडा वाईड थ्रो आणि आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट फाईन लेगच्या शेजारीकडून चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. शेवटचं षटक मोठे फटके खेळायला लागतील. आता यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा प्रयत्न. त्या ठिकाणी रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. एक कंप्लीट असेल, दुसरीला रनआउटची विकेट असेल. जयवंत बॅक टू द पवेलियन. या एकच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होते. 37 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. चार चेंडूचा खेळ संपलाय. 5वा चेंडू. नॉन स्ट्राईकला किरण फलंदाज देवीदासच्या बॅट मधून येतोय हा फटका. फटका दमदार आहे. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा रेखा पार. षटकार. त्रेचाळीस अंकावरती एक चेंडूचा खेळ बाकी असेल. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचा चेंडू रनआउटच्या रूपात विकेट जाते. षटक क्रमांक 5 वर संपलंय. या 17च्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 43. विजयासाठी 44 धावसंख्येची गरज. तसं आपण पाहतोय सन्मान्य रविदादा मसने या स्पर्धेच्या ठिकाणी वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार असतील. बांदिवली प्रीमियर लीग कडून स्वर्गीय मनीष प्रतिष्ठान बांदिवली आयोजित बांदिवली प्रीमियर लीग आपण पाहतोय. धन्यवाद डीजे मास्टर. मी विनंती करतोय यापुढील होणारी मॅच असेल ओवी फार्म्स 11 विपक्ष श्री स्वामी समर्थ 11. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. विनंती आहे सन्माननीय रविदादा मसने साहेबांना की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यापुढील होणारी मॅच असेल ओवी फार्म्स 11 विपक्ष श्री स्वामी समर्थ 11. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती की आपण त्वरित यायचंय. ओवी फार्म्स 11 संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे. विनंती असेल श्री स्वामी समर्थ 11 संघाच्या कर्णधाराला की आपण त्वरित यायचंय नाणेफेकीसाठी. विनंती करतोय सन्मान्य रविदादा मसने साहेबांना की आपल्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल करायचा आहे. बांदिवली प्रीमियर लीग 2026चा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळते. ओवी फार्म्स 11 विपक्ष श्री स्वामी समर्थ 11. ओवी फार्म्स 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम स्वीकारले ती फलंदाजी. तर 44 धावसंख्येची गरज असेल ती श्री गणेश 11 संघाला. विनंती असेल
स्वराज 11 संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 44 धावा डिफेंड करायच्या असतील जर स्वराज 11 संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवायचा तर 44 धावा डिफेंड करणं गरजेचं असेल. सलामीची जोडी मैदानात ते मयूर आणि त्याच्या समवेत ओमकार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज शैलेश. गोलंदाजी मार्कवरती होते. पॉवर प्ले P1चं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती असेल. तर स्ट्राईकवरती असेल मयूर. नॉन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतंय ओमकार. संघाचा संघ मालक आहे मयूर निमणे. 90 डिग्री केक शॉपचे ओनर मयूर निमणे आता फलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू असेल गोलंदाज शैलेश. यावेळी लेग ब्रेकचा चेंडू फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा पूर्ण धावून चेंडू मात्र आपण पाहतोय थोडं आउटफील्ड खराब असल्याने 2 धावामध्ये निश्चितच पूर्ण केले जातात. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. तो श्रीगणेश 11 संघासाठी पहिल्या चेंडूवरती येतात त्या 2 धावा. 44चं टार्गेट आहे. धावा वाचवायच्यात. कॅचेस मात्र पकडाव्या लागतील. पहिल्या चेंडूवरती संधी मात्र निर्माण झाली होती ती मयूरच्या कॅचची, ज्या मयूरनं मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 39 धावा केल्या होत्या. त्या खेळाडूची कॅच आपण ड्रॉप केली. ती किती महागात ठरणार ती स्वराज 11 संघाला. दुसरा चेंडू यावेळी लेग ब्रेकचा हा चेंडू फटका दमदार आहे. मयूरच्या बॅट मधून चेंडू मात्र निघून चाललाय सीमा रेखा पार. मयूरचा हा ब्लँडेड षटकार. जर बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले तर दिनेश निमणे साहेबांकडून 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे मयूरसाठी. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप. त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करतोय मयूर. तिसरा चेंडू शॉर्ट प्लेनचा चेंडू. फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये फटका खेळलाय. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मध्ये निघून जाईल सीमा रेखा पार. 2 बाउन्सचा हा मयूरच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीमुळे 12 धावा धावफलकावरती. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता त्याला हलक्या हाताने खेचला. 44 धावा डिफेंड करायचे. चांगले चेंडू टाकावे लागतील ते गोलंदाज शैलेशला. पॉवर प्लेचं षटक कमीत कमी धावा खर्च करणं गरजेचं असेल ते स्वराज 11 संघासाठी. यावेळी आपण पाहतो बादची कडा. फलंदाज मात्र बाद होतोय. आता मात्र कमबॅक केलं गेलं. लेग ब्रेकचा हा चेंडू होता. त्या ठिकाणी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. बादची एज घेतली आणि चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हाताने चांगला कॅरी केला आणि झटका क्रमांक पहिला लागत असताना श्रीगणेश 11 संघाला मयूरच्या रूपामध्ये. मयूर बॅक टू द पवेलियन. 4 चेंडूंमध्ये वैयक्तिक 12 धावा, 1 षटकार आणि 1 चौकार. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून मात्र पवेलियन मध्ये परततोय तो मयूर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय. तुषार येतोय. 12 धावा धावफलकावरती. अजूनही 32ची गरज असणार आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. फलंदाजांना देखील फायदा घेणं गरजेचं आहे आणि ते फायदा उचलतायत. 5वा चेंडू असेल गोलंदाज शैलेशचा. यावेळी आपण पाहतोय चांगला चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसली घेतली चेंडूनं आणि हा येतोय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. आता आपण पाहतोय षटकार चौकारानंतर 1 विकेट आणि 1 डॉट चेंडू आपण पाहतोय शैलेशच्या गोलंदाजीतून. कमबॅक करतोय शैलेश. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज शैलेशचा. समोर असेल तो तुषार. ज्यावेळी शॉर्ट प्लेनचा चेंडू त्याला हलक्यातनं पुल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय आणि 1 धाव निश्चितच जोडली जाईल. षटक क्रमांक पहिलं संपले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या अंकावरती. अजूनही विजयासाठी 31 धावसंख्येची गरज असेल तर येणारे 24 चेंडू 31 धावसंख्येची गरज. एक महत्वाचा फलंदाज निश्चितच बाद झालाय. मयूर मात्र माघारी परतलाय
अजूनही सलामीला गेलेला ओमकार आणि तुषार ही जोडी निश्चितच मैदानात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज चेतन. गोलंदाजी मार्कवरती येतोय संघाचा कर्णधार आहे. 24 चेंडूंमध्ये 31 धावा रोखायच्या. चांगली गोलंदाजी करावी लागेल ती चेतनला. इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं आवश्यक असेल ते आता स्वराज 11 संघासाठी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली आहे ती श्री गणेश 11च्या फलंदाजांनी. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट. यावेळी पहिला चेंडू लो फुलटॉस चेंडू होता. फटका खेचलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. एकच धाव मिळेल. एकच्या मदतीने 14 ही धावसंख्या धावफलकावरती. चेतना गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडवरती येतो ओमकार. जो ओमकार ज्यानं मागच्या सामन्यामध्ये एकही चेंडू न खेळता रनआउटच्या स्वरूपात मात्र माघारी परतला होता, तो ओमकार मात्र आता येतोय तो स्ट्रायकर एंडवरती. दुसरा चेंडू असेल गोलंदाज चेतनचा. पॉवर प्ले 2चं षटक घेऊन यावेळी पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू. हलक्या हाताने आपण पाहतो ड्राईव्ह करायचा होता. थोडीशी इनर एज आपण पाहिली आणि चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. त्या ठिकाणी 2 धावा मात्र निश्चितच पूर्ण केल्या जातात. या 2च्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डबल आपण पाहतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं असेल, विकेट मिळवणं गरजेचं असेल ते स्वराज 11 संघासाठी. 44 धावा डिफेंड करायच्यात 5 षटकांमध्ये. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्वेअर कट आपण पाहतोय. त्या ठिकाणी थोडं क्षेत्ररक्षण खराब आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील स्वराज 11 संघाचं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं. चुका मात्र सुधाराव्या लागतील, पण इथे वारंवार चुका केल्या जात आहेत त्या स्वराज 11 संघाकडून. तसेच आपण पाहतोय ऑन पेपर सर्वात जास्त स्ट्रॉंग समजणारी टीम आपण पाहतोय स्वराज 11, पण सध्या मात्र कुठेतरी बॅकफुट वरती आहे ती स्वराज 11 हा संघ. तिसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 44 धावा रोखायच्यात. डॉट बॉल इथून टाकणं गरजेचं असेल ते चेतनसाठी. चौथा चेंडू असेल पुन्हा एकदा. यावेळी फटका चांगला आहे. फिरून मारलाय चेंडूला. चेंडू मात्र निघून जाईल सीमा रेखा पार. यावेळी ओमकारच्या बॅट मधून येतोय तो षटकार. इथे मात्र डॉट बॉल टाकणं गरजेचं होतं स्वराज 11 संघाला, पण फलंदाज मात्र षटकारांच्या आतिषबाजी करतायत. थोडासा बॅकफुटला जातोय तो स्वराज 11 संघ. 24 धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र गरज असेल अवघ्या 20 धावसंख्येची 20 चेंडूंमध्ये. प्रति चेंडू 1 धावेची गरज असेल ती श्री गणेश 11 संघाला. 5वा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी फुल टॉस चेंडू होता. पंचांचा इशारा की रिव्ह्यू. पंचांनी मात्र थर्ड अंपायरसाठी रेफर केलंय. भीमरसाठी हा भीमर चेक केला जाईल. तर थर्ड अंपायरचा डिसिजन आहे की हा नो चेंडू असणार आहे. भीमरचा नो असेल. या पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट.
पंचांचा डिसिजन हा अंतिम असणार, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. हा फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली, चेंडू लॉंग स्टॉप रिझनला जातोय. त्या ठिकाणी चेंडू होईल फरार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा नो, सेकंड बीमर असेल. तर 2 बीमर गोलंदाज मात्र बाद असेल या मॅच मधून. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या अंकावरती. धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू असेल. धावसंख्या 30, चेंडू झाले ते 4. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळी आपण पाहतो हलक्या गतीने टाकलेला हा चेंडू डॉट बॉल येतोय. फ्री हिटचा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाहीये तो फलंदाज ओमकारला. गोलंदाजी मार्क वरती आमिर. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी तयार होईल. 14 धावसंख्येची गरज आहे. यावेळी आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू होता, फटका खेचलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू सीमा रेखा पार येतोय तो हात चौकार. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 34. विजयासाठी गरज असेल येणाऱ्या 18 चेंडू आणि 10 धावसंख्येची. हा चेंडू पंचांचा इशारा येतो की हा व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्राची रन मात्र जोडली जाईल. अजय गोलंदाजी मार्क वरती आहे. अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. प्रतिषटक 3 ची सरासरी मात्र. हा फुल टॉस चेंडू आपण पाहतोय, फटका लॉफ्टेड, चौकार येतोय. चांगली फलंदाजी आपण पाहतोय तुषारच्या बॅट मधून. फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र पुरेपूर ताकदीने खेचलेला हा फटका निघून जाईल चौकारासाठी. 4 धावा मात्र जोडल्या जातील. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. अजूनही 5 धावांची गरज असेल. हा देखील फुलटॉस चेंडू आपण पाहतोय, पण लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय की हा व्हाईट बॉल आहे आणि अवंतर धाव मात्र जोडली जाईल. 40 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 4 धावसंख्येची गरज असेल. मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो श्री गणेश 11 संघ. यावेळी आपण पाहतोय स्लोवर पद्धतीचा हा चेंडू होता, त्या ठिकाणी थोडा रीड करण्यामध्ये अयशस्वी. निर्धाव चेंडूची सांगता होते. हा येतोय डॉट बॉल. बऱ्याच उशिरानंतर आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू आपण पाहतोय, बॅटची कडा घेतलेली. 1 धाव निश्चितच मिळालेल्या चेंडूवरती. 41 धावफलकावरती लागले गेलेत. अजूनही 3 ची गरज आहे. कुठेतरी डॉट बॉल टाकणं गरजेचं होतं स्वराज 11 संघाला, पण फलंदाजी चांगली केली श्री गणेश 11 संघाने. या सामन्यावरती पूर्णपणे आपली पकड मजबूत बनवली आहे. चौथा चेंडू आपण पाहतोय, त्या ठिकाणी चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. येतोय तो चौकार. मॅच मात्र फिनिश होतीये. बॅक टू बॅक दुसरा सामना विजय होतोय तो श्री गणेश 11 संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन असेल.
तसेच स्वराज 11 संघाला देखील पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. या पुढची होणारी मॅच असेल ओवी फार्म 11 विपक्ष श्री स्वामी समर्थ 11. श्री स्वामी समर्थ 11 संघाला विनंती की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर विनंती असेल ओवी फार्म 11 संघाला की आपण फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे.